तर मस्साजोग प्रकरणावरून सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा महासंग्राम काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। परभणीच्या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी थेटपणे धनंजय मुंडेंना लक्ष्य केलेलं आहे। यावेळेला त्यांनी देशमुख कुटुंबियांना धनंजय मुंडेंकडून धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे। इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेटपणे रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे। मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर 26 दिवसांनी मुख्य आरोपी जेरबंद झाले। त्याआधी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू असलेल्या वाल्मिक कराडला सुद्धा अटक झाली। आता तर या प्रकरणात थेटपणे धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जाऊ लागलंय। एवढंच नाही तर मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणात न्यायासाठीचा एल्गार सुरूच आहे। देशमुख यांच्या कुटुंबियांना धमकावलं जात असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय। मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही। पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला। मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा मैदानात उतरलेत। मनोज जरांगे यांना वंजारी समाजाला टार्गेट करायचंय असा पलटवार हाके यांनी केला। न्याय व्यवस्था भावना समजू शकतो ना, पण मोर्चे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही कधी मुसलमानांच्या विरोधामध्ये मोर्चे काढले? या महाराष्ट्रात आंदोलनं केली, दंगली केल्या। नामांतराच्या वेळी दलितांच्या विरोधामध्ये मोर्चे, आंदोलनं, दंगली केल्या। आता तुम्ही ओबीसींना टार्गेट केलेलं आहे, एखाद्या जातीला टार्गेट करताय। मला वाटतं गुन्ह्याला कधी जातपात असत नाही। आणि आत्ताचे जे काही आमदार, धस नावाचा आमदार जो काही हे करतोय, जे काही वातावरण निर्माण करतोय, जो मीडिया सापडते म्हणून काहीही बोलतोय, त्या धस साहेबांचं टार्गेट ओबीसी किंवा धनंजय मुंडे नाहीये। त्या धस नावाच्या माणसाचं टार्गेट या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पर्यायानं गृहमंत्री टार्गेट आहेत, कारण ते कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। मला असं वाटते आरोप करणं राजकारणामध्ये सोपं असतं, पण त्याची शहानिशा झाली पाहिजे। तशा जर काही तक्रारी आल्या असतील, काही धमक्या असतील तर त्यांच्याकडे कायद्याचा एक मार्ग आहे, त्यांनी कायद्याकडे जावं। तशा प्रकारे तसं पोलिसांना कळवावं, पोलीस त्यांचा तपास करतील। एकंदरीतच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच्या धमक्यांवरून मनोज जरांगे यांनी थेटपणे धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं। त्यामुळे मस्साजोग प्रकरणावरून पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हे सगळं प्रकरण सरकार कसं हाताळतं आणि धनंजय मुंडे यांचं पुढे काय होतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इकडे बीड आणि परळीमध्ये धनंजय मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया, सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर यांच्यावरती गुन्हा दाखल करा या मागणीसाठी बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये मुंडे समर्थक आक्रमक झाले। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रास त्यांनी घेतलेला आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे यांचे शेकडो समर्थक शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या घालून बसले। कालच्या परभणीच्या ज्या मुखमोर्चाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी परभणी जिल्हा आणि धाराशिव जिल्हा एकत्र मिळून बीडमधले जे अल्पसंख्याक जे आमचा ओबीसी समाज आहे यांना घरात घुसून मारू, यांना रस्त्यावर फिरून देणार नाही। आमचे लोकप्रतिनिधी, आमचे ओबीसीचे नेते मुंडे साहेबांवर त्यांनी एकेरी शिवीगाळ करून जी टीका केलेली त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी दोन जातीमध्ये तेढ निर्माण केला आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या इथं गुन्हा दाखल करायला आलेलो आहे। परळीकर या ठिकाणी परळी शहर पोलीस स्टेशन समोर सकाळपासून ठिय्या देत आहेत। ज्या मनोज जरांगेनं
हे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून या ठिकाणी संबंध परळीकर आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या आरोपींनी तिथे 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केलाय, पण पैसे संपल्याने हे दोघेही पुण्यामध्ये आले. इकडे एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. तर नेमका घटनाक्रम कसा आहे तो आपण बघूया. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांचा आधी भिवंडीमध्ये मुक्काम होता. 11 डिसेंबरला भिवंडीतून गायब होऊन ते आरोपी गुजरातला गेले. गुजरातच्या मंदिरात आरोपींचा मुक्काम झालेला आहे. 3ही आरोपींचा 15 दिवस गुजरातमध्ये मुक्काम होता. जवळचे पैसे संपल्याने घुलेने कोणाशी तरी संपर्क केला आणि आंधळेला पैसे आणायला पाठवला. पैसे आणायला गेलेला कृष्णा आंधळे मंदिरात परतलेलाच नाहीये. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पैसे संपल्याने गुजरातमधून पुण्यात आले. घुले आणि सांगळे पुण्याच्या बालेवाडी परिसरातील एका खोलीमध्ये मुक्कामी होते. पोलिसांना सुगावा लागताच बालेवाडी परिसरातून घुले आणि सांगळेला अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते तुम्हाला दिसत आहे. मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही. आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी. आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही आहे. याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब आहे. एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये, तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न.